हॅलो भाऊन कसे आहेत तर आलेलो एक न्यू ब्लॉग घेऊन. तर भाऊंनो मी आज जात आहे कोल्हापूरला. तर मी कोल्हापूरला यासाठी जात आहे. तर भाऊंनो आज आपल्या बाप्पापासून 9वा दिवस आहे. तर मी माझ्या बहिणीच्या मुलग्याला सांगितलं की आपण दोघे जाऊया कोल्हापूरला बाप्पा बघण्यासाठी. तर आमचा प्लॅन झालेला आहे. तर आम्ही आत्ता निघणार आहे भाऊंनो. तर चला भेटूया पुढे. भाऊन आलेला आहे आपल्या बहिणीचा मुलगा निघालेला आहे भाऊंनो. तर चला. तर भाऊंनो एक कृष्णा नदी आहे. तर या पुलावरती आम्ही थांबलेलो. तर भाऊंनो हे पाणी किती वाढले तुम्ही बघू शकता या साईडला पण भाऊंनो. आणि आपल्या मागे तिथे गणपती विसर्जन चालू आहे. आरती झाली आता जस्ट. तिथे तुम्ही बघू शकता भाऊंनो. तर हा नदीचा परिसर आहे भाऊंनो. कोल्हापूरमध्ये आलेला आहे. तर ते आपला भाऊ आहे. तर भावांनो तर तुम्ही गर्दी बघू शकता भावांनो किती आहे. तर पहिला तो गणपती बघूया 21 फुटाचा. कोल्हापूरचा 21 फुटी महागणपती आहे तो. तर त्याचे पहिला दर्शन घेऊया भावांनो. तर चला जाऊया. कोल्हापूरचा 21 फुटी महागणपती बघू शकता भावांनो. भावांनो गर्दी खूप आहे इथे. ट्रॉफिक पण खूप झालेलं आहे. तर भावांनो गर्दी खूप असल्यामुळे आम्ही आत नाही गेलो, बाहेरनं दर्शन घेतलेलं आहे. तर चला इथून निघूया आणि आपण दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेऊया जाऊन. तर चला भावांनो. भावांनो कोल्हापूरच्या 21 फुटाच्या महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे पहिला. तर भावांनो हे 2 गणपती हे शिवाजी आणि हे इथे 21 फुटाचा हे इथे आहे. आणि इथे लागूनच त्याला हे गणपती मंदिर गणपतीचं हे आहे. तर भावांनो छत्रपती शिवाजी चौकाचा राजा इथे एक आहे भावांनो. आणि तो पलीकडे 21 फूट कोल्हापूरचा महागणपती आहे. आणि हे शिवाजी चौक आहे भावांनो. तर तुम्ही गर्दी बघू शकता इथे. भावांनो कोल्हापूरमध्ये फुलगल्ली तालीम मंडळ म्हणून एक मंडळ आहे. त्यांनी यावर्षी एक अनोखी आणि वेगळीच मूर्ती यावर्षी बसवलेली आहे भावांनो. तर ती मूर्ती तुम्हाला दाखवतो. तर भावांनो ती मूर्ती ही आहे भावांनो. तर तुम्ही बघू शकता एक वेगळीच कलाकारांनी सादर केलेली आहे भावांनो. किती सुंदर मूर्ती दिसत आहे भावांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे गर्दी भावांनो. तुम्ही बघू शकता भावांनो. वनराज गजानन असं दिलेलं आहे. तर या मूर्तीचं आमचं दर्शन झालेलं आहे भावांनो. आम्ही आता महालक्ष्मी मंदिराकडे चाललेलो आहे.
तर महालक्ष्मी देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी जाणार आहे भाऊंनो. तर चला निघूया. तर भाऊंनो आम्ही आलेलो आहे लक्ष्मी मंदिराच्या बाहेरच्या साईडला. तर आम्ही आतमध्ये जाणार आहे भाऊंनो. तर भावांनो आमचं महालक्ष्मी मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हा सगळ्यांना मी भेटतो भावांनो रंकाळा तलावापाशी भावांनो. तर चला निघूया. तर भावांनो आम्ही रंकाळा तलावापाशी आलेलो आहे भावांनो. तर तुम्ही बघू शकता आपला भाऊ आहे नासीन बघा भावांनो तुम्ही. तर भावांनो तुम्ही रंकाळाचा सीन बघितला असेल. तर भावांनो आम्ही घरी निघालेलो आहे आता. तर सगळं फिरून झालेलं आहे भावांनो. आता जाऊन जरा नाश्ता करणार काहीतरी आणि घरी निघणार भावांनो. तर भावांनो तुम्हाला सगळ्यांना मी भेटतो घरी गेल्यानंतर भावांनो. तर चला भेटूया घरी जाऊन. तर भावांनो मी कोल्हापूरला यासाठी आलो. हिरवा गणपती आम्हा सगळ्यांना बघायचा होता, म्हणजे मला आणि माझ्या भावाला. तर त्यासाठी चालतो भाऊंनी तो बघितला आणि 2-3 बाप्पांची मूर्ती तुम्हाला सगळ्यांना दाखवला मी. तर त्या कशा वाटतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा भाऊंनी. तर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना घरी जाऊन भाऊंनो. चला बाय. तर भाऊंनो मी आत्ताच घरी आलेलो आहे. हातपाय धुतले आणि शूट करायला भाऊंनो. तर हा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा भाऊंनो. तर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय भाऊंनो. लॉट्स ऑफ लव यू ऑल. बाय.